जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी एका महत्वपूर्ण व्रत कथेचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. जे व्रत भारतातील हजारो स्त्रिया पूर्ण भक्तिभावाने व मनाने करतात, असं व्रत म्हणजे 16 सोमवारचं व्रत. त्या 16 सोमवार व्रताची संपूर्ण व्रतकथा मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर या व्रताने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. मनात जी इच्छा आपण धरणार ती इच्छा नक्की पूर्ण होईल, असं हे व्रत म्हणजे 16 सोमवारचं व्रत. तर या 16 सोमवारच्या व्रताची संपूर्ण कथा आपण ऐकणार आणि वाचणार आहात. मित्र हो, आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक व सबस्क्राईब नक्की कराल अशी मला अपेक्षा आहे. तर चला मग ऐकूया आजची व्रत कथा. 16 सोमवार व्रत. 8 पाट नगर होते. त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते. एके दिवशी काय झाले, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारी पाट खेळू लागले. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारले. त्याने शंकराचे नाव सांगितले. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झाले, देवळात स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरु कोडी पाहिला. त्याला कारण विचारले. गुरुवाने पार्वतीचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नकोस, तू 16 सोमवाराचं व्रत कर, म्हणजे तुझे कोड जाईल. गुरु म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितले. सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्याला तूप गूळ घालावा व ते खावे. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी पावशेर कणिक घ्यावी, तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळात न्यावा. भक्तीने शंकराची षोडोपचारांनी पूजा करावी. नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावेत. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावे. असे सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरुवाने ते व्रत केले. गुरु चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली. पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिले. तिने गुरुवाला विचारले, तुझं कोड कशाने गेलं? गुरुवाने सांगितले, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्याने माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामीला परत यावा म्हणून हे व्रत केले. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्याने आईला विचारले, आई आई, मी तर तुझवर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय? पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केले. त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले. त्याने लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचे व्रत केले. समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथे काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचे लग्न होते. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले होते. लग्नाची वेळ झाली. पुढे राजाने हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली. ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथे आपला हा ब्राह्मण
ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचे लग्न लावले व नवरा नवरीचे बोळवण केली. पुढे काय झाले? राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघे नवरा बायको एके दिवशी खोलीत बसले होते. तसे बायकोने नवऱ्याला विचारले, कोणत्या पुण्याने मी आपणाला प्राप्त झाले? त्याने तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्यासाठी पुत्र प्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारले, मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो? तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्याने राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. परंतु तिकडे काय चमत्कार झाला? फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिले. तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजाने त्याला घरी आणले, कन्यादान केले व आनंदाने त्याला राज्यावर बसवले. इतके होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळात गेला. घरी बायकोला निरोप पाठवला. 5 सेर कणिकीचा चूरमा ताबडतोब पाठवून दे. राणीने आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला. पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट प्रधानाला राजाने सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचे. आपण असे करू लागलो तर लोक दोष देतील. यासाठी असे करणे अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकलून लावले. पुढे ती दीन झाली. रस्त्याने जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथे एक म्हातारीच्या घरी उतरली. तिने तिला ठेवून घेतले, खाऊ पिऊ घातले. पुढे काय झाले? एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठवले. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ही चालली. मोठा वारा आला. सर्व चिवटे उडून गेले. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले. म्हातारीने तिला घरातून हाकलून लावले. तिथून ती एका तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यावर तिची नजर गेली. तसे त्यातले सगळे तेल नाहीसे झाले म्हणून तिला हाकलून दिले. पुढे तिथून निघाली. वाटेने जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होते, पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेले. पुढे जाता जाता एक सुंदर तळे लागले. त्यावर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेले. रोजच्या सारखे तळ्यावर गोवारी आले. नासके पाणी पाहू लागले. गुरेढोरे तान्हेली राहिली. पुढे काय झाले? तिथे एक गोसावी आला. त्याने तिला पाहिले. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानले. आपले घरी घेऊन आला. तिथे राहू ती कामधंदा करू लागली. जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावेत. काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्यात. असा चमत्कार होऊ लागला.
मग गोसाव्याने विचार केला, अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचे पाप आले आहे असे त्याला जाणवले. ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असे ठरवले. मग त्याने शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकराने त्याला 16 सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावला. पुढे गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारांचे व्रत करविले. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. दूत चोहीकडे शोधायला पाठवले. शोधता शोधता तिथे आले. गोसाव्याच्या मठात राणीला पाहिले. तसेच तेथे राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केले. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती. ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने नांदा. राजाने होय म्हटले. गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आले. पुढे मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदाने राम राज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून राम राज्य करा.